नमस्कार मंडळी, स्वागत आहे रंगभूमी.com वर. सगळे सितारे रंगभूमीवर जे उतरले आहेत आणि हे आहेत आपले प्रायोगिक रंगभूमीचे. ॲक्च्युली आता प्रायोगिक आणि व्यावसायिक असं काही राहिलेलं नाही आहे. तुम्ही एवढं ग्लॅमर मिळवून दिलं ना प्रायोगिक रंगभूमीला. खूप स्वागत आहे निकिता ठुबे आणि प्रतीक्षा खासनेस. थँक्यू. म्हणजे नावातच सगळं, म्हणजे तुझी औकात काय म्हटल्यावरही या दोघींचे चेहरे डोळ्यासमोर यावेत. इतकं ते छान तेजोमय, ती लाल साडी, हिरवा ब्लाऊज आणि इतकं सुंदर दिसता तुम्ही त्यामध्ये. पण विषय तितकाच प्रखर आहे. थोडंसं सांगा नाटकाबद्दल. तर तुझी अवकात काय हे नाटक गावनवरी या पुस्तकावर आधारित आहे, जे वेदिका कुमारस्वामींनी लिहिलं आहे. तर गोष्ट पण वेदिकाचीच आहे की ती एक देवदासी प्रथेमधली त्या कम्युनिटीची मुलगी असते आणि मग या सगळ्या ह्याच्यातनं तिला बाहेर पडायचं असतं. मग ती तिचा नवरा म्हणजे देव याला घटस्फोट देते आणि मग तिचा स्वतःचा शोध सुरू होतो. आणि या सगळ्या स्वतःच्या शोधाची गोष्ट या नाटकातून आहे आणि जी म्युझिकल आहे, संगीतातून मांडली जाते. मी नाटक 3 वेळा बघितलंय, पण मला पुन्हा पुन्हा हॅमर करण्यासाठी की बघा, हे नाटक हे वेगळं नाटक आहे आणि खूप पॉवरफुल नाटक आहे. निकिता, आत्ता जसं प्रतीक्षाने सांगितलं, म्युझिकल आहे आणि ही देवदासीची गोष्ट आहे. तर जे पुस्तक आहे तो एक काव्यसंग्रह आहे. तर कवितेंचं आम्ही नाट्य रूपांतरण करायचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामुळं पोएम, म्युझिक आणि स्टोरी ह्याचा पूर्ण एक आम्ही तरी प्रयत्न केला आहे पूर्णपणे असं एक पॅकेज बनवण्याचा. आणि थँकफुली खूप चांगला रिस्पॉन्स आहे. तर वी होप इथेही खूप मस्त रिस्पॉन्स असेल. या नाटकाच्या आठवणी मला विचारायचं, कारण आता भरपूर मोठा प्रवास झाला तुमचा. म्हणजे गावोगावी, खेडोपाडी जाऊन शहरात आणि गावात दोन्हीकडे तुम्हाला कशा प्रतिक्रिया आल्या, तुमच्या आठवणीतल्या छान छान सांगा ना आम्हाला, पण आवडतील ऐकायला. बापरे, पहिली आठवण आता विचार, कारण आता 1 वर्ष पूर्ण झालंय. मागच्या वर्षी ह्याच वेळेला आय थिंक आम्ही आता पुढचे प्रयोग कुठे लावायचे काय साधारण प्रयोग होता आय थिंक याच वेळेला. तर सगळ्यात आधी होतं पाठांतर. कारण की आम्ही 10 दिवस होते, वेळ कमी होता तालमीसाठी आणि मग आता हे कसं करायचं, कधी करायचं. मग म्हणजे आता करेपर्यंत आम्ही फक्त स्क्रिप्टच करत होतो. सो मला आम्ही दोघे अशा बसलेला आठवतो की पुस्तक घेऊन, लॅपटॉप घेऊन आणि पूर्णपणे फक्त हे करत बसलो, अशी एक इमेजच वेड्यासारखं तेच करत होतो आम्ही. आणि मग त्याच्यानंतर प्रयोग सुरू झाल्यावर आम्ही असेच प्रयोग लावले होते. आणि मग अचानक आय थिंक सोनाली नवांगुल यांनी लिहिलं होतं फेसबुकवर की हे मस्त नाटक आहे. आणि त्यानंतर आम्हाला खूप जणांचे अचानक फोन यायला लागले. आणि पूर्वा जिच्याकडे आम्ही ओपनिंग शो केला, तिने आमचे खूप सुंदर फोटो काढले होते. आणि मग त्यानंतर अचानक असं झालं की अरे, लोक येत आहेत आणि प्रयोग बघतायत. आणि मग 1 जूनचा दिवस होता जेव्हा पहिला पुण्यातला प्रयोग होता आणि आम्ही सगळे मागे, आम्ही 5 जण मागे उभे होतो आणि अख्खं थिएटर गच्च भरलं होतं. म्हणजे कॅपॅसिटीच्या वरती आईलमध्ये 3ही साईडला पूर्ण, म्हणजे गच्च की एका माणसालाही उभं राहायला जागा नाही, इतकं थिएटर भरलं होतं. आणि आम्ही 5 जण, मी तर रडतच होते, सगळे रडत होते, कारण हे एक्सपिरियन्सच वेगळा आहे की. आणि म्हणजे आम्ही मगाशी इंटरव्ह्यूमध्ये म्हणलो तसं की हे असंच सुरू केलं होतं. म्हणजे असं काही कधी, म्हणजे जनरली असा नसतोच विचार नाटक करताना, पण असा नव्हता विचार की काय करायचं आणि कसं. सो तो एक्सपिरियन्स असेल. किंवा आत्ताचा रिसेंट मुक्ता आली होती प्रयोगाला, तर तो तर म्हणजे मी लाईफ टाईम कोणीच नाही विसरू शकणार असा एक्सपिरियन्स असेल. सो असे खूप आहे आमच्यातले तर खूप आठवणी आहे. एकदा एक लहान मुलगा होता आय थिंक कुठेतरी बघा, आणि तो सगळे लोक बोलत होते, प्रतिक्रिया चालू होते आणि तो उभं राहून म्हणाला, आय गॉट व्हेरी इमोशनल. एवढंच एक वाक्य. तर अशा खूप साऱ्या प्रतिक्रिया आहेत की जेव्हा लोक, आणि आय थिंक नाटकाचं तेच आहे की जेव्हा प्रयोग झाल्या लोक येऊन बोलतात, तर खूप वेळा असं होतं की थँक्यूच्या पलीकडे नाही बोलतायत, कारण की आपणही भारावून जातो की एवढं म्हणजे एवढा इफेक्ट झालाय त्यांच्यावर, किंवा अजूनही असं ते लगेच डोळ्यासमोर उभं राहतं. मी बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटरमध्ये पहिल्यांदा बघितलेलं नाटक, तेव्हा माझंही तेच झालं. म्हणजे झाल्यावर मी लोकांना रिॲक्शन विचारलं होती, माझ्या मनात एवढे विचार झालेले त्यावेळेला, मला कोणी त्यावेळेला विचारलं असतं मी रिॲक्ट नाही करू शकले असते झाल्या एवढी मी सुन्न झालेले. आणि प्रेक्षकांचे ते 2 मिनटं सगळ्यांनी मागून घेतली माझ्याकडे, 2 मिनिटात बोलतो आणि 2 मिनिटांनी मग ज्या प्रतिक्रिया आल्या त्या यूट्यूबवर आहेत, तुम्ही बघू शकता. आणि माझी आठवण या नाटकाची सांगेन की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जो नाट्य महोत्सव झाला, तेव्हा साळगावकर रंगमंच जे मिनी थिएटर आहे यशवंत नाट्य मंदिर माटुंग्याचं, तिकडे झालं. आणि 2 दिवस आधी माझंही सगळ्यांना चाललेलं की नका करू इथे, ते फुल होणार आहेत, गर्दी होणार आहे, बुकिंग्स खूप होणार आहेत. आणि तसंच झालं, खचाखच भरलं. म्हणजे अगदी सचिन शिंदे वगैरे खाली बसलेले पुढे, जागा नाही म्हणून. आणि मग मुक्ता बर्वे, सागर देशमुख सर आले, ते वाटा काढत रोहिणी हट्टंगडी मॅम होत्या,
अजून सुईता थत्ते मॅम होत्या, त्या सगळ्या वाटा काढून त्याच्यातनं गर्दीतून येऊन बसले आणि ते अल्टिमेट होतं. आणि ते एवढं भारावून गेलेले प्रेक्षक, एक तर तेवढं कोझी आहे ते थिएटर, त्यामुळे ते अंगावर आलेलं. आणि म्हणजे भाषेचं बंधन नाही आहे या नाटकाला, तुम्ही ते भावना त्या पोहोचतात. कारण कविता, जसं स्वप्नील जोशीने म्हटलंय, कविता ह्या फक्त समजायच्या नसतात, त्या फक्त ऐकायच्या असतात आणि त्या फील करून घ्यायच्या असतात. तसंच आहे ते. आणि खूप तुमचं कौतुक आहे. आणि प्रायोगिक रंगभूमीला तुम्ही कुठेतरी व्यावसायिक स्ट्रीममध्ये आणताय आणि दोन्हीमधली एक थिन लाईन आता ती पुसट होत चालली, याचा खूप आनंद आहे मला एक रंगकर्मी म्हणून. आणि तुमच्याकडून एक आवाहन होऊन जाऊ दे, कारण हा तर शो झालाच पाहिजे हाऊसफुल, त्याला काही येत नाही म्हणजे तो झालाच पाहिजे. ह्या वास्तूमध्ये हा प्रयोग बघण्याची जी मजा आहे ना, ती मिस करू नका, हे मी सांगेन. तुमच्याकडून एक आव्हान. तर आम्ही NCPAला तुझी अवकात काय या नाटकाचा प्रयोग पहिल्यांदा करतोय 25 मेला, आणि तो प्रयोग छान होणार आहे, कारण आम्हीच खूप एक्सायटेड आहोत आणि आम्ही खूप खुश आहोत की आपला इथे प्रयोग होणार आहे. तर तो हाऊसफुल करायलाच पाहिजे. तर तुम्ही नक्की प्रयोगाला या, जास्तीत जास्त संख्येने या. नेहमी मुंबईला असं सतत येता येत नाही, बऱ्याच गोष्टी असतात, रिस्ट्रिक्शन असतात. तर आता अशा ठिकाणी प्रयोग करतोय, मुंबईत येऊन प्रयोग करतोय, तर तुम्ही नक्की सगळ्यांनी या आणि छान प्रतिसाद द्या, अशी आमची इच्छा आहे. आणि नाटकाचं नाव तुम्ही विसरू नाही शकणार, तुझी अवकात काय आहे. थँक्यू निकिता, थँक्यू प्रतीक्षा. खूप खचाखच गर्दी करा आणि नाटकाला आणि बुकिंग करा प्लीज. नक्की. धन्यवाद. थँक्यू.